विजयलक्ष्मी नगरमधील रहिवासी फसवणुकीचे बळी, 500 कोटींचा लाभ घेणाऱ्या माफियांना राजकीय नेत्यांचे अभय। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिका प्रभाग समिती ड अंतर्गत मौजे आचोळे येथील डंपिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण प्लांटसाठी आरक्षित जमीन आणि शासकीय खाजण जमीन लुटली गेली। या लुटलेल्या जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून त्यावर बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांकडून ज्या गरीब कुटुंबांना घर विकण्यासाठी फसवणूक झाली, ते गरीब कुटुंब आजही फसवणुकीलाच बळी पडत आहेत। आधी माफिया बिल्डरांच्या फसवणुकीला बळी पडले आणि आता राजकीय नेत्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत। 500 कोटींचा लाभ घेणाऱ्या माफियांबद्दल एकही राजकीय पक्ष आणि नेता बोलत नाही। हेच वसईकरांचे मोठे दुर्दैव आहे। संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपशील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मौजे आचोळे येथील विजयलक्ष्मी नगर, जे 30 एकरच्या आरक्षित जमिनीवर आणि 30 एकरच्या शासकीय खाजण जमिनीवर निर्माण झाले आहे, त्या बेकायदा बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करून सदर जमीन अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत। महापालिकेत आता सदर बेकायदा बांधकामे निष्कासित करण्याची तयारी सुरू आहे। ज्या महापालिकेने सीताराम गुप्ताच्या बेकायदा बांधकामाला पैसे घेऊन संरक्षण दिलं, त्याच महापालिकेला न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी लागत आहे। मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षित जमीन आणि शासकीय खाजण जमीन अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश देताना ज्या गरीब कुटुंबांची बेकायदा बांधकामातील घरं खरेदी करताना फसवणूक झाली आहे, त्या बाधित कुटुंबियांनी फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात दावा दाखल करून आपली नुकसान भरपाई मिळवावी असे निर्देश दिले आहेत। परंतु जे राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक संघटनाचे अतिविद्वान नेते या प्रश्नात विजयलक्ष्मी नगरच्या कुटुंबियांची बाजू मांडत आहेत, त्या गरीब कुटुंबांची ज्या बिल्डरांनी आर्थिक लाभ घेण्याच्या हेतूनेच फसवणूक केली, त्या बिल्डरांची मालमत्ता शासनाने जप्त करावी आणि त्या मालमत्तेतून विजयलक्ष्मी नगरमधील गरीब कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी भूमिका जाणीवपूर्वक एकही राजकीय पक्षाचे नेते मांडत नाहीत। कारण विजयलक्ष्मी नगरमधील फसवणुकीला बळी पडलेल्या त्या गरीब कुटुंबियांना नियोजनपूर्वक कट करून फसवणाऱ्या सीताराम गुप्ताला संरक्षण मिळावे या हेतूने राजकीय नेते दिशाभूल करणारी भूमिका मांडत आहेत। विजयलक्ष्मी नगरच्या बाजूला सीताराम गुप्ता यांच्या नावावर मौजे आचोळे सर्वे नंबर 32 हिस्सा नंबर 4 ही कुंपण केलेली मोकळी जमीन आहे। या जमिनीवर बेघर कुटुंबांचं पुनर्वसन होऊ शकतं, परंतु तशी भूमिका एकही राजकीय पक्षाच्या नेत्याने अद्याप घेतलेली नाही। सीताराम गुप्ता आणि त्यांचे संघटित गुन्हेगारीच्या क्षेत्रातील सहकारी यांनी मिळून कट करून नियोजनपूर्वक पैसा कमावण्यासाठी विजयलक्ष्मी नगरमधील गरीब कुटुंबांची फसवणूक केली। सीताराम गुप्ता हा त्यावेळचा बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक, हा संपूर्ण कट कारस्थानातील मुख्य सूत्रधार आहे। आर्थिक गुन्हे शाखेने यासंबंधी तपास केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण बाबी उघड झाल्या आहेत। आर्थिक गुन्हे शाखेने सीताराम गुप्ता हाच गरीब कुटुंबांची फसवणूक करण्यात आणि शासकीय आणि आरक्षित जमीन लुटण्यात मुख्य सूत्रधार आहे असे न्यायालयासमोर कागदपत्रांसह सादर केले। सीताराम गुप्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या जमिनीच्या लुटमारीतून 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा नफा मिळवलेला आहे। विजय तांबट यांनी पोलीस तपासात सीताराम गुप्ता यांच्या समक्ष या विवादित जमिनीचा ताबा आपण सीताराम गुप्ताला दिलेला नाही असा मुद्दा स्पष्टपणे मांडला। अशा प्रकरणामध्ये त्या गरीब कुटुंबांची बाजू मांडताना वसई विरारमधील एकही राजकीय पक्षाचा नेता गरिबांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात भूमिका मांडत नाही आणि त्याच राजकीय नेत्यांच्या भरोशावर विजयलक्ष्मी नगरमधील कुटुंब आता भरोसा ठेवून आहेत। परंतु विजयलक्ष्मी नगरमधील ते गरीब कुटुंब आता पुन्हा फसवणुकीला बळी पडतील असे संकेत मिळत आहेत। राजकीय नेते विजयलक्ष्मी नगरच्या रहिवाशांना आम्ही आपल्या सोबत आहोत असं सांगत आहेत, अर्थात गरीब कुटुंबांची मदत केली पाहिजे, परंतु त्यासाठी कायद्याच्या विरोधात आणि 35 लाख वसईकरांच्या नैसर्गिक हक्काविरोधातही जाता येणार नाही। वसईचे राजकीय पक्ष आणि नेते त्या गरीब कुटुंबांना फसवून 500 कोटींचा आर्थिक लाभ घेणाऱ्या माफियांविरोधात बोलत नाहीत। ते नेते ज्या बिल्डरांनी गरीब कुटुंबांची फसवणूक केली, त्या बिल्डरांच्या विरोधात भूमिका घ्यायला अद्याप तयार नाहीत। एकूण परिस्थितीत विजयलक्ष्मी नगरमधील गरीब कुटुंबांची आधी बिल्डरांनी फसवणूक केली आणि आता राजकीय नेत्यांकडून त्यांची फसवणूक होताना दिसत आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।